वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। भोई समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांसाठी चांदूर रेल्वे येथे उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला। हा मोर्चा समाजातील युवा नेतृत्व सूरज मेश्राम यांच्या नेतृत्वात निघाला। या मोर्चात अंदाजे 7 ते 8 हजार भोई समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता। मुख्यतः महिला, युवा वर्ग, विद्यार्थी व वृद्धांची, पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। जय भोईराजाच्या घोषणा पूर्ण चांदूर रेल्वे शहरात घुमत होत्या। भोई समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, कारण इतर राज्यात भोई समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असून भोई समाज हा भटकंती करून आदिवासींच्या तेच जगणारा आहे। भोई समाजाला विभागातील सर्वात मोठी मच्छीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी। NDRF मध्ये भोई समाजातील लोकांना 70% नोकरीत आरक्षण देण्यात यावे। समाजाला वेगळ्या विशेष प्रवर्गातून घरकुल मंजूर करण्यात यावे। गावोगावी भोई समाज मंदिर बांधून देण्यात यावे। शिक्षणात समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी किंवा सवलत देण्यात यावी। धरणाचा, मासेमारीचा कंत्राट भोई समाजालाच मिळण्यात यावा, यासारख्या मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं। या मोर्चात हजारोंच्या संख्येत भोई समाजातील लोकांचा सहभाग असूनही अतिशय शिस्तबद्ध व शांततेत हा मोर्चा यशस्वी झाला। मुख्यतः कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग या मोर्चात नव्हता, तरीही आम्ही साधारण भोई जातीचे व्यक्ती म्हणून समाजात एकरूप होऊन यात सहभागी झालो, असं भोई समाजातील लोकांचे प्रामाणिक मत होते। आमचा भोई समाज हा अतिशय दयनीय परिस्थितीत असून समाज अधोगतीला चाललाय। समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला आरक्षण आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, नाही तर पुढची वाटचाल वरील कार्यालयात करू। आणि भोई समाज आता जागा झाला आहे। समाजात आता क्रांती घडून येत आहे। भोई समाजाच्या मागण्या शासनानं कराव्या, असं प्रतिपादन भोई समाजाचे युवा नेतृत्व सूरज मेश्राम यांनी केलंय।